हाय फ्रेंड्स, मी दीपा नवळे स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बिंदास स्माइली की. आज आहे मदर्स डे. आज सर्वात स्पेशल आयांसाठी सर्वात स्पेशल असतातच आया. आज सर्वांसाठी स्पेशल डे आहे आज. तसं तर रोजच असतो, तर मदर्स डे आहे. मी सकाळी जॉबला गेली, माझ्या मुली मला बोलले आज मम्मी तू किती वाजता येणार. मी बोलली मी नेहमीप्रमाणे येईन. तरी मम्मी सांग ना तू किती वाजता येणार. मी बोलली की मी येईन, मला काय करायचंय. तर ते बोलले नाही मम्मी आम्ही असंच बोललो. तरी पण मला लगेच डाऊट आला की आज काहीतरी सरप्राईज या काहीतरी असणार या लोकांचं, कारण आज काहीतरी यांचा प्लॅन असणार हे मला नक्की माहिती पडलं. तरी मी यांना लगेच वॉर्निंग दिली की माझ्यासाठी काही तुम्ही विकत घ्यायचं नाही. का तर मुलांना तर कळत नाही कोणती वस्तू कितीला भेटते, काय कोण फसवतं, कोण काय करतं. मुलं जास्त पैसे देऊन येतात. पण खरं सांगू माझ्या मुलांनी ना माझ्यासाठी छोटंसं काय मोठंच गिफ्ट घेतलंय माझ्यासाठी. ते त्यांनी जी धावपळ जी धडपड केली ना, खरंच काय बोलू शकत नाही मी. त्यांना जे मी पॉकेट मनी दरवेळेस देते, ती पॉकेट मनी ती लोक जसं मदर डे वाढदिवस काही ना काही येतं ना, ती लोक काय करतात, दोघी मुली माझ्या पैसे साठवतात, ठरवतात मम्मीला काय द्यायचं. पण खरं सांगू देवाच्या कृपेने ना असं नाहीये की मम्मीकडे ही वस्तू नाहीये. मला मुली पण बोलतात मम्मी तुला असं आम्ही काय देऊ तेच कळत नाही, कारण तुझ्याकडे सगळ्यात वस्तू आहेत. देवाच्या कृपेने खरंच आणि माझं सर्व काही आहे, मी सुखी आहे, मला सर्व वस्तू आहेत माझ्याकडे. पण मुली माझ्या तेच विचार करतात की काय द्यायचं मम्मीला, काय द्यायचं. तर एकदा काय झालं, मी आपलं सहज बोललेली एक दिवस की वन पीस घालते, थोडं व्हाईट शूज घालायला पाहिजे, त्याच्यावर चांगले वाटतील ना. त्या मुलीने ते डोक्यात घेतलं आणि माझ्यासाठी माहितीये हे त्या लोकांनी छोटंसं गिफ्ट आणलं. छोटंसं काय मोठंच आहे, व्हाईट शूज आणले माझ्यासाठी. खरंच खूप छान आहेत, छान असणारच आणि खूप छान आहेत. मला इतकं हे आलं की म्हटलं तुम्हाला कसं कळालं की मला हे. नाही मम्मी तू एकदा मला बोलली होतीस आम्हाला असं तसं. आणि माहिती त्या लोकांनी माझ्यासाठी स्पेशल जेवण बनवलं, मटर पनीरची भाजी, आईस्क्रीम, परत काय सांगू तुम्हाला म्हणजे केक, एवढं सगळं त्यांनी व्यवस्थित सजवलेलं होतं ना. खरंच बोलू नाही शकत मी, त्याचा मी व्हिडिओ या फोटो नाही काढला, पण खरंच खूप बोलायला शब्दच नाही. तर थँक्यू पलक गौरी, बिचार अजून कमवत नाहीत पण बोलतात मम्मी आम्ही कमवू ना. खरं तुझ्यासाठी आम्ही सोन्याच्या बांगड्या घेऊ, सोन्याचं हे घेऊ. म्हणजे नाही, तुम्हीच माझं सोनं आहात, मला काही नको. फक्त तुम्ही जिथे आहात सुखी राहा बस, मला काही नको. शब्द नाहीत. बाय.